बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या। रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा सहभाग आहे का? धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा संतप्त सवाल। छत्रपतींच्या आशीर्वादाने सत्ता भोगताय पण शेतकऱ्यांचं काम करत नाही, मनोज जरांगे यांचा टोला। आणि माणिकराव कोकट यांना 2 वर्षांची शिक्षा, 1995 मधील प्रकरण अंगलट। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। 27 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पुन्हा एकदा दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन झालंय। पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 12 दिवसांनी दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळालाय। रामलीला मैदानावर शपथविधीचा सोहळा पार पडला असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त सर्व प्रमुख केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आणि अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। ड्रग्ज प्रकरणी पोलीस आम्हाला धमकी देत आहेत अशी तुळजापूर शहरातील पुजारी यांनी तक्रार केल्यानं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा पारा चढला। ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा सहभाग आहे का असा संतप्त सवालच सरनाईक यांनी पोलिसांना विचारला। तसंच या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा अशी सूचना देखील सरनाईक यांनी पोलिसांना केली आहे। ठीक आहे सर, आम्ही 1000 लोकांची साई देतो। 1000 लोक घेऊन येऊ का उचला पोलीस स्टेशनला? आम्ही जर खोटा असलं तर आम्ही 1000 लोक असं नाही। आता मी निर्णय दिला, बैठक झाली, बैठकीमध्ये यांना सांगितलं 72 तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे। जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदाराला धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? मग कशाला त्यांना धमक्या देतात? चौकशी करा, आरोपी पकडा, कुणी असू द्या, यांच्यातला गुन्हे असेल त्याला आतमध्ये टाका। जे आरोपी पकडले साहेब त्यांच्या तोंडून कोण देणार आहे, करणार आहे, मला फार गांभीर्यानं घेतलेलं आहे। मी एकट्याने नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या। त्याचा मला तुमची तक्रार करायला लागेल, तुम्ही जर यांना दमदाटी कराल तर याद राखा। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करतोय। मात्र भाजप सरकार धनगर समाजाला कधीच आरक्षण देणार नाही, ते फक्त मतांपुरता धनगर समाजाचा वापर करतायत अशी टीका माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे। महादेव जानकर हे कहालापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वावोशी येथील पक्ष कार्यालयात ते बोलत होते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000ची दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे। 1995 साली कागदपत्रांचे फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती आणि आता नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे। फडणवीसांचं बहुमताचं सरकार आहे, मात्र सर्वसामान्यांवर उपोषणाची वेळ आली आहे असा टोला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजपला लगावलाय। भाजप छत्रपतींच्या आशीर्वादाने सत्ता भोगतोय पण शेतकऱ्यांचं काम करत नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। तसंच सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाने मोठा विश्वास ठेवला होता असं देखील जरांगे म्हणाले। फडणवीस साहेबांचं बहुमताचं सरकार असून एक सामान्यावरती वेळ यावी उपोषणाला बसण्याची, त्यामुळे मी चर्चा करण्यासाठी 100% 21 तारखेला त्यांच्याकडे जातोय। ही वेळ नाही यायला पाहिजे त्यांच्यावरती, पण आता अवघड आहे, काय बोलावं कळत नाही। सामान्याला न्याय मिळणार आहे का नाही? आज छत्रपतींनी स्वराज्य दिलंय, आनंदाचं सुखी समाधानाचं स्वराज्य दिलंय, अन्याय अत्याचार बंद करून। किमान मावळे तर नाहीच, पण मावळ्यांच्या विचारा इतकं तरी काम करायला पाहिजे सरकारनं, पण तेवढंही करत नाहीत। आणि मात्र तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद घेताय, 15 वर्ष झालं सत्ता भोगताय आणि आज सामान्य शेतकऱ्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी तुम्ही काम करत नाही। तुमच्याकडून अरबी समुद्रामधील छत्रपती शिवरायांचं आणखी स्मारकच होत नाही, त्या ऑफिसला सुद्धा किडे लागले, जून भुंगे का काय लागले। बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी
केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी। जालन्यात पशुधनासाठी चाऱ्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे। जालन्याच्या जाफराबाद मधील टेंभुर्णी परिसरात मका, शाळू, ज्वारी सोंगणीला वेग आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांसाठी उन्हाळ्यात लागणाऱ्या चाऱ्याची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे। संपूर्ण उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीचे 2 महिने पुरेल इतक्या चाऱ्याची सोय व्हावी या उद्देशाने शेतकरी राजा मका, शाळू, ज्वारी, तुरीचे भूस, मक्याची कुट्टी, गव्हाचा गवंडा गोळा करून ठेवण्यावर भर देतो। अमरावती जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयातील शासकीय परिचारिका आज एकदिवसीय काम बंद आंदोलनावर गेल्यात। परिचारिकांना मिळणारे भत्ते, पदोन्नती, बक्षीस समिती खंड 2 मध्ये परिचर्या संवर्गात झालेला अन्याय दूर करणे, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे, परीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका वगळावं अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयातील शासकीय परिचारिका आक्रमक झाल्यात। आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करू असा इशारा परिचारकांनी दिलाय। संप राज्यव्यापी संप आहे, 1 दिवसाचा लाक्षणिक संप आहे। आम्ही प्रशासनासोबत अनेक दिवसापासून आमच्या रखडलेल्या ज्या पदोन्नती आहे 2007 पासूनच्या त्या पदोन्नतीचे प्रकरण तात्काळ निकाली काढा की त्याच्यामुळे रुग्णसेवेवरती पुष्कळशा अडचणी निर्माण झालेल्या आहे, पद रिक्त राहिलेल्या आहे। त्या अनुषंगाने शासनाने 31/12/2024ला एक 2024-25साठी एक सामान्य प्रशासनाने जलद गतीचे पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढावं असा निर्णय घेतला आणि त्याला 100 दिवसाचा अवधी दिला। या 100 दिवसाच्या अवधी मात्र आमच्या ज्या परिचारिका संवर्गातले नवीन सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यामुळे आमचे जे ज्येष्ठ परिचारिका आहे त्यांच्यावरती अन्याय होणार होता। कारण की त्यांच्या 10-20 वर्ष आज इन सर्व्हिसमध्ये BSc MSc करून शासनाच्या खर्चाने त्यांचेवाले ट्रेनिंग झाले, एज्युकेशन झाले, त्यांना डावलून शासन दुसऱ्यांना इथे प्रमोशन देण्याच्या ज्या नवीन प्रवेश प्रक्रिया नियम लागू करत होत्या त्याच्या विरोधात आजचा आमचा हा संप आहे। उकडा वाढू लागल्याने जालन्यात मोसंबीची मागणी वाढली आहे। जालना बाजार समितीत आतापर्यंत 86,137 क्विंटल मोसंबीची आवक झाली असल्याची माहिती जालना बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी दिली आहे। जालना बाजार समितीत दररोज 800 ते 900 क्विंटल मोसंबीची आवक होत असून 11,000 ते 17,000 रुपये प्रति टन असा दर सध्या मोसंबीला मिळतोय। दरम्यान भविष्यात मोसंबीच्या भावात वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। पेण तालुक्यातील तिलोरे तर सुधागड तालुक्यातील देऊवाडी, कलाकराई, भोप्याची वाडी, केवळेवाडी येथे भूगर्भातील आवाज येऊन पहाटे 3 वाजता जमीन हादरली असा दावा स्थानिकांकडून करण्यात आलाय। यानंतर तहसीलदारांकडून सदर परिसराची पाहणी करण्यात आली आहे। या धक्क्यात कोणतेही नुकसान झाले नसले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय। भाग आहे म्हणजे आमचं गाव वरवणे असेल, तिलोरा, सायमाल, झापडी, दिवालमाल, शिंदलाची वाडी असेल, आमच्या तिकडे मागाव, कलकराई, कवेला, भोपेची वाडी या ठिकाणी आज आम्हाला काही हादरे जाणवले। त्या हादऱ्यांचा भास आम्हाला भूकंपाच्या हादऱ्यांचा भास होतो।
कारण आज रात्री जो हादरे झाले ते रात्री साधारण 10:10 पुन्हा एक 10:15 झाला. त्याच्यानंतर आम्ही सगळे जमले असताना पुन्हा एक हादरा झाला, तो 10:10 दरम्यान झाला. आणि मग सर्व गाव आमचा जमा झाला आमच्या देवळाच्या इथे. तर पुन्हा एक 11:15 वाजता तोच हादरा तसा त्याच प्रकारचा हादरा जाणवला. हादरे हे असे सौम्य प्रकारचे होते, एवढे हे नव्हते, पण हादरे मोठे घरं पूर्ण व्हायब्रेट करत होते. तर आज पुन्हा आम्ही तो रात्रीचा विषय संपून प्रशासनाला कॉन्टॅक्ट केला. तर प्रशासनाचे आम्हाला पोलीस अधीक्षक आपले बाबूसाहेब आले होते, पुन्हा तलाठी साहेब आले होते. प्रशासनाने आम्हाला संपर्क करून आम्हाला सतर्क केले. पुन्हा बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. यवतमाळच्या पुसदमधील मोतीनगर परिसरात 2 माकडांनी उच्छाद मांडलाय. वानरांच्या मुक्त संचाराने नागरिक त्रस्त झालेत. विशेष म्हणजे या वानरांनी घरात घुसून अन्नधान्याची नासाडी करण्यासोबतच सामानाचं नुकसान करत दहशत माजवली आहे. पुसद येथील उपवन संरक्षण कार्यालयात याबाबत माहिती दिली असता केवळ तोंडी आश्वासन मिळाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सदर माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत. मुलीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून 40 जणांच्या जमावाने इस्माला बेदम मारहाण करून समाज मंदिरात डांबून ठेवण्याची धक्कादायक घटना पवनी तालुक्यातील चिचखेडा जुना येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्या इस्माची सुटका केल्यानं मोठा अनर्थ टळला. दरम्यान मारहाण करून पोलीस गाडी अडवणाऱ्या 40 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलाय. या बातमीसह या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.